ई भारत न्यूज राजनीतिक, आर्थिक, सामाजिक, मनोरंजन, खेल, विज्ञान, अंतर्राष्ट्रीय, क्षेत्रीय और स्थानिक समाचार सबसे पहले आप तक। पहिल्यांदा लोकसभा आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका पार पाडतील अशी परिस्थिती आहे। या निवडणुकीच्या दरम्यान मुद्द्याचं राजकारण झालं पाहिजे या दृष्टीने आमचा असणारा प्रयत्न आहे। वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमचा आग्रह होता की बीजेपीचं गव्हर्नमेंट आपण घालवणार असे आपली सगळ्यांची मनशा जरी असली आणि उद्या आपण त्याच्यामध्ये सक्सेस झालो तर पुढचा आपला कार्यक्रम काय या संदर्भातली चर्चा आणि म्हणून आम्ही असणारा काही मसुदा इम्पॉर्टंट मसुदा जो आहे तो त्या बैठकीमध्ये सादर केला। त्या बैठकीमध्ये आता निर्णय होईल आणि त्यानंतर पुढच्या बैठका त्या ठिकाणी सुरुवात होते। परंतु एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा मी त्या ठिकाणी मानतो तो म्हणजे कापसाचा आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय। दोन दृष्टिकोनातून आपण असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय। एक की फॉरेन एक्सचेंज अर्निंग भारताला कापसातून आज 1,20,502 कोटीचं उत्पन्न आहे, म्हणजे 30% जे फॉरेन एक्सचेंज अर्निंग आहे त्याच्यापैकी आहे। आणि दुसऱ्या बाजूस 60 लाख एम्प्लॉयमेंट डायरेक्टली इनडायरेक्टली या टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी कामाला आहेत अशी परिस्थिती आहे। दुसऱ्या बाजूला आज कापसाच्या संदर्भात चायना एक वरती आहे अशी परिस्थिती आहे। जगभरातून एक मोहीम सुरुवात झालेली आहे आणि ती म्हणजे की चायनाचा असणारा जे फायनान्शियल क्लाउड इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणि नेशनवरती आहे त्याला कमी करण्याचा विचार चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे। आणि त्या संदर्भात सेमी फिनिश्ड किंवा फिनिश्ड या स्वरूपाचा असणारा प्रॉडक्ट भारतामध्ये किती होते किती होत नाही याची असणारी पूर्णपणे चर्चा चाललेली आहे। बऱ्याच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधले जे देश आहेत त्यांना चायनाच्या ह्या वर्चस्वातून बाहेर पडायचं आहे आणि ऑल्टरनेटिव्ह मार्केट त्या ठिकाणी बघतायत अशी परिस्थिती आहे। टोटल इंटरनॅशनल कापसाचं जे ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे कॉटन आणि टेक्सटाईल असं दोन्ही धरलं तर ते रफली 6 लाख कोटीच्या आसपास आहे अशी परिस्थिती आहे। भारताने याच्यापैकी 1 लाख कोटीचा व्यवहार सुद्धा असणारा भारतामध्ये आणला तर एम्प्लॉयमेंट हे जे 60 लाखाचं आज जे आहे हे 1,20,00,000 म्हणजे डबल होईल अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून यासाठी ही इंडस्ट्री वाढवायची असेल आणि फॉरेन एक्सचेंजची गंगाजळ ही आपल्याला आणायची असेल तर कापूस उत्पादक हा जो फॅक्टर आहे आणि तो शेतकरी हा फॅक्टर आहे तर याला सांभाळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। आज आपल्याला असं दिसतंय की कापसाचं सेक्टर जे आहे हे दरवर्षी
श्रिंक होत आहे, कमी कमी होत चाललेला आहे आणि तो सोयाबीन आणि इतर पिकांकडे वळतोय अशी परिस्थिती आहे। तेव्हा हा शेतकरी कापसावरतीच आधारित असला पाहिजे किंवा कापसाचं पीक त्यांनी घेतलं पाहिजे, यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडून त्याला इन्सेंटिव्ह आज नाही अशी परिस्थिती आहे। बिगेस्ट एक्सपोर्ट अर्नर असताना सुद्धा त्याला नाही, पण त्याच्याच बाजूस आपण असताना बघितलं तर याच्यापेक्षा अर्धा व्यवहार हा सुरतमधला डायमंड मर्चंटमधला आहे। म्हणजे तो असणारा 50 ते 60 हजार कोटी ज्याला आपल्याला म्हणता येईल व्यवहार होत असतो आणि त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्सेंटिव्ह दिल्या जातात, याचं कारण की तो व्यवहार सस्टेनेबल व्हावा म्हणून। आम्ही असताना त्या ठिकाणी हे मानतोय की जे कापूस पीक ज्याला म्हणता येईल की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किटीमध्ये 1,20,502 कोटी येतो, इथे शासनाने मदत केली पाहिजे आणि म्हणून आम्ही शासनाला प्रपोजल करतोय। शासनाने नाही केलं तर उद्या आम्ही सत्तेमध्ये आलो तर हे आम्ही राबवल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे। महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या पेजवरती आपण गेलात तर महाराष्ट्रामध्ये एकंदरीत बारा कोटी क्विंटल हा असणारा कापूस होतो महाराष्ट्रामध्ये। आम्ही असताना त्या ठिकाणी प्रपोजल असं करतोय किंवा उद्या सत्तेमध्ये आलो तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याला असणारा 500 रुपये प्रति क्विंटल हे पणन महासंघ असताना बोनस म्हणून दिल्या जात होतं महाराष्ट्र शासनाच्या वतीने। तीच पद्धत इथे असताना पुन्हा त्या ठिकाणी सुरुवात शासनाने करावी। शासनाने नाही केली तर उद्या आम्ही सत्तेमध्ये आलो तर ते आम्ही असताना करणार आहोत। बोजा आपण जर बघितला की महाराष्ट्र शासनाच्या बजेटवरती बोजा किती पडेल हा जर आपण विचार केला तर हा बोजा 6,000 कोटीच्या आसपास त्या ठिकाणी जातोय। सस्टेन करणं माझ्या अंदाजानं 6,000 कोटी हे जर आपण पाहिलं तर हे 3% 1 लाख म्हणजे 6% होतात 1 लाख कोटीच्या आसपास हे करणं। आणि डायमंडचं 50,000 कोटी टिकवण्यासाठी शासन हे त्यांना 12,000 कोटी त्या ठिकाणी दरवर्षी अनुदान म्हणून देत आहे, हे अर्धच आहे आणि म्हणून त्याला असणारं त्या ठिकाणी करावं अशी असणारी परिस्थिती आहे। दुसरा ह्या कापूस टिकवण्यामधला असणारा जो व्यावहारिक भाग आहे तो व्यावहारिक भाग या ठिकाणी की पिकिंगला कापूस वेचायला माणसं मिळत नाही तशी असणारी परिस्थिती आहे आणि आत्ता सध्याचं असणारं जे रेट आहे त्या रेटमध्ये शेतकऱ्याला परवडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून आम्ही शासनाला असणारा प्रपोज असं करतोय की नाहीतरी EGS महाराष्ट्रातलं नरेगा हे महात्मा गांधी योजना ती वेगळी, पण महाराष्ट्रातली असणारी EGS जी आहे त्याचाही आज फंड कलेक्ट केला जातोय। त्याचाही टॅक्स हा नोकरीमध्ये जो आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट जो आहे वकील डॉक्टर म्हणून आहे तो सगळेजण भारतात आहेत, तो वर्षाला 32,000 कोटीच्या आसपास आहे अशी परिस्थिती आहे। आम्ही शासनाला असं सुचवतोय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये किंवा उद्या शासनाने इम्प्लिमेंट केलं नाही आणि कदाचित आमचं असणारं सरकार आलं तर आम्ही ते इम्प्लिमेंट केल्याशिवाय राहणार नाही। जो कापूस वेचणारा आहे त्याचं रेकॉर्ड केल्या जाईल BDOकडे आणि EGSच्या फंडामार्फत शेतकरी त्याला पिकिंगचा रेट काय देतो हा वेगळा आहे, पण शासन त्याला ज्याला आपल्याला म्हणता येईल की 1 किलो पाठीमागे 1 किलो असेल क्विंटल असेल त्यांनी जो वेचलेला असेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये
त्याला आम्ही असणारा 5 रुपये शासनाकडून EGS मधनं सप्लिमेंटरी मजुरी म्हणून त्या ठिकाणी असणारं देण्याचं आम्ही असणारा प्रस्ताव त्या ठिकाणी करतो. कापूस हा दिवसेंदिवस आम्ही जे बघतो आहोत तो कमी कमी होत चाललेला आहे आणि भारतातलं 30% फॉरेन एक्सचेंज अर्निंग जे आहे हे कापसामधनं आणि टेक्स्टाईलमधनं आहे. ते राहिलं तर आपली फॉरेन एक्सचेंजवरती वर्ल्ड बँकवरची डिपेंडेबिलिटी त्या ठिकाणी कमी होत आहे. आणि मी दुसरं जसं म्हणालो की टेक्स्टाईल इंडस्ट्री ही असणारी इंटरनॅशनली $6 ट्रिलियन असणारी ही इंडस्ट्री आहे. व्यवस्थित जर प्लॅनिंग इथे झालं तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण असणारं ॲटलिस्ट 30% ती भारतामध्ये यायला तयार आहे. आणण्याचा काहीही प्रयत्न करण्याची गरज नाही. जे काही चायनाचं इंटरनॅशनल क्लाउड झालेलं आहे आज आपल्याला दिसतंय की जे डॉलरला सुद्धा चॅलेंज करायला निघालेले आहेत. त्यातून ते असणारा युरोपियन करन्सीला सुद्धा चॅलेंज करायला त्या ठिकाणी निघाले आहेत. त्यातून एक थ्रेट त्या सगळ्यांना असणारं वाटतंय आणि म्हणून स्वतःचं असणारं बाईंग सेंटर टेक्स्टाईलमधलं जे आहे कॉटनमधलं जे आहे ते चेंज करायला त्या ठिकाणी पाहतात आहेत. इंडिया त्याचं असणारं डेस्टिनेशन आहे आणि कॉटन सस्टेनेबिलिटी आपण असणारं त्या ठिकाणी वाढवली आणि सस्टेन करण्यासाठी आपण प्रयत्न असं करतोय तर हे मार्केट शिफ्ट होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. आम्ही शासनाला असणारा हा मसुदा पाठवणार आहोत मी जसं म्हणालो. आणि नाही झालं तर उद्याच्या असणाऱ्या जी आघाडी आहे त्या आघाडीमधला असणारं सत्तेमध्ये आलो तर हा आम्ही लागू केल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी जाहीर करतो. माझा निवेदन संपलेलं आहे.